आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत, उपनेते, विभाग प्रमुख, पदाधिकारी, युवासेना वगैरे सगळ्यांची महिला आघाडी ही बैठक झाली. एकंदर आपण पाहतोय गेल्या 6-7 महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला. मग कुठे गढूळ पाणी असेल, कुठे पाण्याचा दाब कमी असेल, आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय तो टँकर असोसिएशनने पुकारलाय. आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी 1 आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात, आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते, आर्थिक हत्या होते, तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या, मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल. मी 48 तासाची जी डेडलाईन दिली होती ह्या संपात तोडगा काढण्यासाठी, ती आता संपत आलेली आहे. आणि ह्या आठवड्यात अनेक वॉर्ड्समध्ये, मला वाटतं प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही, या समस्येचा तोडगा काढला का नाही. जरी 15 जून पर्यंत जी स्टे दिला आहे नोटिसीला, तरी तोडगा सुटल्याचं वाटतं का? वॉटर टँकर असोसिएशन आघाडीच्या मागण्या मागे आल्या. नक्कीच, कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खरं तर 2-3 वर्ष ते मागत होते. आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही, कारण काही काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते, पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत, ज्या प्रॅक्टिकल मागण्या आहेत, त्या मला वाटतं केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजेत. पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटीचे हाल, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं, मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं, आणि ह्याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे, आसुडी आनंद जो घेत आहे, त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागणार. पाणी बंद आहे त्यामुळे अनेक विकास कामं रखडली आहेत, अनेक बांधकामं थांबली, कमर्शियल बिल्डिंग आहेत. ह्याचा तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा. आता गेले 3 दिवस महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती आता उद्या आहे, ही साजरी करत असताना घरी पाणी नाही, हे एक संकट आहेच. लॉंग विकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत, तरी थोडं सांभाळू शकतो, पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीचंच पाणी नसेल, इथपासूनच सुरुवात झाली तर काय. पण अनेक हायराईज सोसायटीने वाटतंय एसआरएनी पाणी घेतलंय, एसआरएने वाटतंय चाळीनी पाणी घेतलंय, चाळीला वाटतंय हायराईजनी घेतलंय. सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले आहेत, आणि अनेक बिल्डिंग आपले वॉटर टँक जे फायर टँक साठी असतं त्याच्यामध्ये आता पाणी तिथून घ्यायला लागले. कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा विशाल गवळी याने आत्महत्या केलेली आहे जेलमध्ये. कसं पाहते? मला वाटतं हे होऊ कसं शकलं, एकतर म्हणजे ज्याला फासावर लटकवलं पाहिजे तो स्वतःला काही करून कसं घेऊ शकतो, ही एक गोष्ट आहे. जेलमध्ये काही नियम वगैरे असतात, त्याचं काय झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुर्दैव एकच आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 दिवसाचं जे सरकार होतं, कितीतरी घटना घडायला लागलेल्या आहेत, पण उत्तर द्यायला कोणी नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये होते, त्यांची भेट एकनाथ शिंदेने घेतली, मात्र तिने नाराजी दाखवली अमित शहाने. त्यांचा अर्थ खात्याच्या काही तरी करत नाही, आणि राज्यातील देखील पाणी काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग जे त्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, बस. आमच्या अनुभवावरनं सांगतो, बाकी काही नाही. एक मिनिट हे बरोबर आहे, कारण भाजपची हीच भूमिका राहिली आहे. जसं महाराष्ट्रावर मोगल असतील किंवा हे अफजल खान वगैरे सगळेच असतील, हे आक्रमण करत राहिले, भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा. आणि म्हणून ज्यांची खबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल, काही काही लोकांना समाधी वाटते. काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे. आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक. महाराष्ट्राच्या विरोधामध्ये मनसेने बॅनरबाजी केलेली आहे. त्यांचं म्हणणं की आमचा पक्ष बंद करण्याची एक भैया खासदार मागणी करतो, मात्र सगळे खासदार गप्प बसतात. पण तो पाठिंबा दिला त्याचं काय झालं? मग ज्यांना पाठिंबा दिला त्यांचे तर खासदार आहेत ना, आणि आता परत भाषण पाठिंबा दिलं. बघा, बिन शर्ट त्यांनी पाठिंबा दिला, ते असं कसं बोलू शकतात? एक महत्वाची गोष्ट हीच आहे की काल घरी कोणाच्या जेवायला गेले होते, हे खूप मोठे संकेत आहे. हे यशांची गटानी किंवा जे तिथे आता हळूहळू पैशासाठी वगैरे जातात त्यांनी लक्षात घ्यावं की पुढच्या काही दिवसात काय होणार. बघा, जे स्वतःच्या ह्याच्यासाठी जातात, स्वार्थासाठी बोलत नाही त्यांच्या. आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत, जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा शिकायची पण येत नाही आणि त्या अडचणीमुळे बोलू शकत नाही, त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया. आणि माझं हेच भूमिका राहिली आहे, माझ्या आजोबांची भूमिका राहिली, वडिलांची भूमिका हीच राहिली
की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या स्थानिक भाषेचा त्या कल्चरचा तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे, शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. काल अमित शहाचा उल्लेख काल वाढली पाहिजे मात्र कमी होत चालली. बीएसटी वर आता ऍडहॉक जनरल मॅनेजर दिलेले आहेत. ते जात आहेत रोज, ते काम करण्याचा प्रयत्न करतात. पण एक आहे, मुंबई महानगरपालिकेने बीएसटी ला मदत करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण बोललो होतो, आमचं सरकार असताना आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईत आणू इच्छितो, ते सगळ्यांनी बंद केलेलं आहे. दुर्दैव असं आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत जी बीएसटी प्रत्येक दिवशी 32 ते 35 लाख लोकांना मदत करते प्रवासामध्ये, त्या बीएसटीचे आकडे साधारणपणे 250 वर येतील, असं हे फडणवीस साहेबांचं काम आहे. सर बीएसटी जे छोट्या जे मिनी बस होत्या ते आता दिसत नाही रस्त्यावर. मराठा इतिहासात संशोधक असा उल्लेख केला अमित शहाचा. कुठे ते हॅबिटॅट मध्ये होतं त्यांचा कार्यक्रम, की कुठे होता? कॉमेडी क्लब मध्ये होता का? मग आता त्यांच्यातलं अंतर्गत राजकारण काय मला माहित नाही, पण महाराजांचा काल एकेरी उल्लेख करणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. औरंगजेबाच्या कबरीला समाधी म्हणून म्हणणं हा देखील माझ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि तो खुद्द गृहमंत्र्यांनी केलेला आहे.